पाईल्स आहे तर ट्रीटमेंट काय? मित्रांनो, 90% पाईल्सला सर्जरी लागत नाही. तुमची लाईफस्टाईल चेंज करणं, गोळ्या औषध घेणं आणि मोशनची काही विशिष्ट हायजीन मेंटेन करणे हे केलं तर बऱ्यापैकी चांगलं होतं. खायचं तर काय? फायबर जास्त, फळभाजी जास्त, जास्तीत जास्त फ्रुट्स, स्प्राउट्स, नट्स ज्याच्यामध्ये फायबर घ्याल, त्याच्यासोबत पाणी जास्त घ्याल तर मोशन सॉफ्ट होतं, जास्त कुंतायची गरज नाही, त्यामुळे साफ होऊन जाईल, तर पाईल्स होण्याची शक्यता राहत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चालणं फिरणं चांगलं करायला पाहिजे. टॉयलेटमध्ये मोबाईल बंद करा. 7-8 मिनिटाच्या पेक्षा जास्त टॉयलेटमध्ये बसू नका आणि जास्त कुतून मोशन करू नका आणि रात्रीचं झोप चांगलं घ्या आणि शरीरावरती हलके व्यायाम करा आणि योगासन वगैरे जर का करता येत असेल, पवनमुक्तासन आहे, बद्धकोणासन आहे, मत्स्यासन आहे आणि कॅट काऊ पोझिशन म्हणून ते करणं आहे. हे थोडंसं योगा वगैरे करा, बॉडी स्ट्रेच होईल, पोटाला जोर पडेल, मोशन साफ होईल, जेणेकरून तुम्हाला पाईल्स असणार नाही, असेल तरी मोशन साफ झाल्यामुळे पाईल्स असलेलं निघून जाईल. आता ह्याच्या व्यतिरिक्त ट्रीटमेंट काय? मित्रांनो, ॲज अ डॉक्टर म्हणून क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन आम्ही काय करतो, जे की गाईडलाईन आहे, ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये शक्यतो सर्जरी लागत नाही. लाईफस्टाईल, मेडिकल ट्रीटमेंट आणि आहाराची बदल आणि आपली शरीराची काळजी हे घेतलं तर ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये पाईल्स ऑलमोस्ट थांबतं किंवा ग्रेड कमी होतं आणि बऱ्यापैकी रिकव्हरी होतं, नंतर राहत नाही आणि चांगलं होऊन जातं. आणि काही पेशंटमध्ये आपल्याला तिथले नसा सुजलेले आहेत, नसांचं ताकद यावं म्हणून काही गोळ्या औषध घेण्याची गरज पडू शकतो. काही काही पेशंटला जर का त्रास होत असेल तर क्रीम देण्याची गरज पडतो. आणि एक महत्त्वाची भाग आहे गरम पाण्याची शेक. गरम पाण्यामध्ये बसून थोडंसं कोमट पाण्यामध्ये बसून संडासची जागा टाईट रिलॅक्स केलं, तिथला जो काही एरिया आहे स्नायू रिलॅक्स होतात, जेणेकरून जोर पडणार नाही आणि बरं होतो. हा ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये होतो. खूप ब्लिडिंग होत असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काही बँडिंग करण्याची किंवा इंजेक्शन देण्याची गरज पडतो. इंजेक्शन म्हणजे स्क्लेरोथेरपी देण्याची गरज पडतो. सगळ्या पाईल्सला हे कामी पडतं का इंजेक्शन किंवा बँडिंग? असं नाही. काही विशिष्ट ग्रेड 1 ग्रेड 2 लाच कामी पडतं, सगळ्यांना नाही पडत. आता तुमचं जर ग्रेड 3 ग्रेड 4 पाईल्स आहे ते 100 10% पेशंटमध्ये असतो आणि प्रॉपर डायग्नोसिस झालं त्या पेशंटमध्ये पण ग्रेड 3 असेल तर पटकन सर्जरी जा असं नाही. पाईल्स हा काय अशी आजार नाही, आलं की सर्जरी करून टाका, नाही. पहिलं लाईफस्टाईल चेंज करा, खाणं पिणं बदला, आपलं मोशनची पद्धत सुधारा, खाण्यामध्ये फायबर वाढवा. इतकं होऊन सुद्धा गोळ्या औषध घेऊन तुम्हाला वारंवार रक्त पडत आहे, त्रास होत आहे आणि तुमचं बद्धकोष्ठता सरळ होत नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये सर्जरी असतात. आता सर्जरी म्हटलं की सगळ्यात पहिलं मला लेझर पाहिजे असं नाही. लेझर हा सर्जरीचा एक टूल आहे. लेझरमुळे पाईल्स बरं होतं असं जर का कोणी डॉक्टर म्हणत असेल तर त्या डॉक्टरना माहिती नाही, तिथून फटकन निघून दुसरीकडे जा. कारण लेझर एक आधुनिक तंत्रज्ञान आहे, पण पाईल्समध्ये त्याचा खूप काही उपयोग आहे. जर विचारलं, मी क्वालिफाईड एक कोलोरेक्टल सर्जन आहे, जबाबदारीपूर्वक तुम्हाला सांगतो, लेझरचं पाईल्समध्ये कोणताही मोठा फायदा नाहीये. कारण तुम्हाला होणाऱ्या 4 दिवसाच्या वेदनाच्या नावाखाली जर का ते एक सर्जरी करू आणि लेझर सर्जरी केल्यानंतर 6 महिन्यानंतर वापस पाईल्स येणार असेल तर करायचं कशाला? त्यापेक्षा जर चांगलं सर्जरी करून नाही तर लाईफस्टाईल करू, कशाला आतमध्ये राहायचं? तर मित्रांनो, लेझर स्टेपलर हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. पाईल्समध्ये वापरले जातो, पण त्याचा खूप फायदा आहे असं नाही. फायद्यापेक्षा तोटा खूप आहेत. दोन्हीही तंत्रज्ञानचे जितकं माहिती आहे आणि जितकं वर्ल्ड वाईड लिटरेचर पब्लिश्ड आहे, त्याच्यामध्ये त्यांना दोन्हीला सुद्धा पाईल्स ट्रीटमेंटमध्ये खूप मोठा स्थान नाही. फक्त आपली भीती आहे की पाईल्सची सर्जरीनंतर वेदना होतात, वेदना नको म्हणून आपण करतो. पण मित्रांनो, ही सर्जरी केल्यानंतर ह्याचे कॉम्प्लिकेशन सुद्धा खूप आहेत, गुंतागुंत खूप आहेत. काही काही पेशंटला बघितलेलं आहे की मोशनची कंट्रोलच राहत नाही, असं सुद्धा होतो. हे गुंतागुंत पण आहे. त्याच्यासोबत ही सर्जरी करून वापस येण्याची शक्यता 6 महिने वर्षानंतर खूप जास्त आहे. म्हणून अननेसेसरी करण्यात काही पॉईंटच नाही आहे. आणि सर्जरी जर करायचं असेल तर स्टँडर्ड पूर्ण पाईल्स मास्क काढणं हा जगातील हे ओल्ड एज आहे, स्टँडर्ड आहे आणि ॲक्सेप्टेड आहे. आणि ह्याला सांगणं मी स्वतः सांगत नाही, गाईडलाईन म्हणजे आमचे जे काही पब्लिश गाईडलाईन आहे ह्याला सपोर्ट करतायत. स्टँडर्ड हेमोरॉइडेक्टॉमी म्हणजे पूर्ण जो काही सुजलेला नस आहे तो नसाला मुळापासून काढणं. 4 दिवस त्रास होऊ शकतो, थोडाफार ब्लिडिंग होऊ शकतो आणि थोडाफार त्रास होऊ शकतो. हिलिंगला 1, 2, 4 आठवडे जाऊ शकतो.
पण हे वापस न होण्यासाठी स्टँडर्ड हिमोरॉइडेक्टोमी ही सर्जरी सगळ्यात चांगली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्जरी केल्यानंतर वेदना होणं, तुम्ही कोणतीही सर्जरी केली तर वेदना होऊ शकतो. स्टेपलर लेझरमध्ये कमी होईल, पण कमी वेदना घेऊन आणखीन 1 वर्षानंतर आणखीन एक सर्जरी करण्याची काहीच गरज नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर का म्हटलं तर बरेच काही सांगतात, बीम वगैरे सांगतात, कॉम्प्लिकेशन जास्त आहे करू नका. एक तर सर्जरी करू नका, आणि करायची गरज पडली तर क्वालिफाईड पर्सन आहे का बघा. क्वालिफाईड पर्सन आहे का, नंतर जर लेझर म्हणत असं पळून जा, कारण त्या सर्जनला खरंच माहिती नाही पाईल्समध्ये काय करायचं म्हणायचं. तर चांगलं सगळे ऑप्शन सांगतो का सर्जन बघा. तरी तुम्हाला वेदना नको, लेझर स्टेपलर करायचं तर हरकत नाही, पण समजून घ्या की लेझर स्टेपलरमध्ये स्टँडर्ड प्रोसिजरमध्ये पेन आहे, ह्यांच्यामध्ये मोठे मोठे कॉम्प्लिकेशन सुद्धा आहेत. आणि सर्जरी केल्यानंतर 6 महिने वर्षानंतर लेझर आणि स्टेपलरमध्ये वापस येण्याची भीती जास्त असतो. हा मी सांगत नाही, पब्लिश लिटरेचर जो की आम्हाला जो काही मेडिकल लिटरेचर पब्लिश्ड आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं जातो. आणि वेदना होऊ शकतात, सर्जरीनंतर थोडाफार ब्लिडिंग होऊ शकतो. पाईल्सचा हा कॉमन प्रकार आहे. सर्जरी झाल्यानंतर रिकव्हरी होण्यासाठी ॲटलिस्ट एक 7-8 दिवस सुट्टी घ्या, कारण कामासोबत काम करतो म्हणून जर का त्या घेतलं, खाणं पिणं प्रॉपर होत नाही, पाणी प्रॉपर होत नाही, म्हणून तो मोशन प्रॉपर होत नाही, मोशन प्रॉपर होत नाही म्हणून तिथलं पाईल्स आणखीन वापस होण्याची शक्यता वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही एक 7-8 दिवसाचा ब्रेक द्या, जेणेकरून तुमची हिलिंग चांगलं होईल. गरम पाण्यामध्ये बसा, तुमचे डॉक्टर तुम्हाला समजून सांगतील, गरम पाण्यात बसून टाईट रिलॅक्स केलं तर जखम स्वच्छ राहील. मलम लावा, जर का आता खूप डीप जर का असेल तर 1-2 वेळा ड्रेसिंग करायला काही हरकत नाही. आणि जर स्टँडर्ड सर्जरी केलेली असेल, प्रॉपर पाईल्स काढलेला असेल, तर रिकरन्सचे चान्सेस, हिलिंगला तुम्हाला एखादा महिना घेईल किंवा 2-3 आठवडे त्रास जाईल, पण वापस होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. आणि वापस नाही होण्यासाठी पुढे जाऊन सुद्धा आपल्याला बद्धकोष्ठता टाळणं गरजेचं आहे, खाणं चांगलं गरजेचं आहे, घरचं खाणं गरजेचं आहे, पिझ्झा बर्गर वगैरे खाणं टाळणं गरजेचं आहे, मसालेदार खाणं कमी करणं गरजेचं आहे. नॉनव्हेज वगैरे खाल्ल्यामुळे पाईल्स होतो असं नाही, पण अतिशय जास्त लेट नाईट मी घेतलं आणि मोठं प्लेट भरून बिर्याणी खात बसलो, चिकन बिर्याणी, तर पाईल्स होणार आहे. तर त्याला कंट्रोल पोर्शनमध्ये खाणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरावरती योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे, हालचाल ठेवणं गरजेचं आहे. मोशन, इंडियन टॉयलेट बसणं शक्य असेल तर इंडियन टॉयलेट, नसेल तर फूटस्टूल ठेवून वेस्टर्न टॉयलेटमध्ये बसून मोशन करणं गरजेचं आहे. टॉयलेटमध्ये बसून खूप वेळपर्यंत मोशनला ताकद देणं हे बंद करणं गरजेचं आहे. आणि आपली ओव्हरऑल लाईफस्टाईल जर का चांगलं ठेवलं, पाईल्स होणार नाही. झालेलं असेल ग्रेड 1 ग्रेड 2 असेल तर पूर्ण क्युअर होईल. आणि जर कुठं ग्रेड 3 ग्रेड 4 असेल तर सर्जरीच्या अगोदर तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस केले तर सर्जरीनंतर त्रास कमी होतो. सर्जरीनंतर तुम्ही जर का तुमची जीवनशैली आणि खानपिन आणि एक्सरसाइज जर का तुम्ही चांगलं केलं तर नंतर होण्याची सुद्धा चान्सेस कमी होतात. तर एकंदरीत मित्रांनो, पाईल्स हा 100रातले 60% लोकांना आपल्या लाईफटाईममध्ये होतोच. आणि ही एक अशी गोष्ट आहे, लाजून आपण मोठं काहीतरी करणं चुकीचं आहे. पाईल्स आहे म्हणून आपण एखादी मोठी आजाराला दुर्लक्ष करणं शरीरामधलं हे कधीही करायचं नाही. आणि पाईल्स झालं म्हणून लेझर सर्जरी म्हणून कोणाजवळ जाण्यापेक्षा कधीही एक एक्सपर्ट, क्वालिफाईड कोलोरेक्टल किंवा जनरल सर्जन म्हणजे MBBS MS सर्जनला दाखवणं गरजेचं आहे. आणि एक्सपर्ट सर्जनची सल्ल्यानुसार जर का गरज असेल कोलोनोस्कोपी शक्यतो करून घ्या. आणि नाही म्हटलं तर सर्जरीच्या अगोदर भुलेमध्ये कोलोनोस्कोपी करून घ्या, कारण पाईल्सला ट्रीटमेंट नाही केलं तर जीवाला धोका होणार नाही. पाईल्सच्या नावाखाली जर का वरती एखादा कॅन्सर वगैरे मिस झालं ते आपल्याला जीवाला बेतू शकतं. आणि जर का तुम्हाला पाईल्स असेल तर ग्रेड 1 ग्रेड 2 आहे तर लेझर करून घेतो, काही नाही, लेझर पण एक सर्जरी आहे. अननेसेसरी सर्जरी करू नका, कारण 90% पाईल्सला सर्जरी लागत नाही. आणि ज्या वेळेला सर्जरी लागतं अर्धवट काहीतरी सर्जरी, स्टेपलर करतो, लेझर करतो, 2 दिवसात बरं होतं, ह्यापेक्षा वेळ काढा. जगामधील सगळ्यात स्टँडर्ड आज रोजी सुद्धा ओपन हिमोरॉइडेक्टोमी म्हणजे प्रॉपर जितकं सुजलेलं आहे तितकं काढणं, त्याला शिवणं, हा टाकावाली सर्जरी जो म्हणतो तीच स्टँडर्ड सर्जरी आहे. ते करून घ्या आणि चांगल्या डॉक्टरांसोबत बसा. तुम्हाला काय वाटतं ते बोला, त्यांची पण माहिती घ्या, संभाषण करा, चांगल्या ठिकाणी करून घ्या. कारण पाईल्स हा काय जीव घेणारी बिमारी नाही. झाल्याबरोबर इमर्जन्सी सर्जरी करा असं बिलकुल नाही. इवन तुम्हाला थ्रोम्बोस पाईल्स, रक्त घोटलेलं असेल त्याच्यामध्ये सुद्धा 90% गोळ्या औषधनं बरं होऊ शकतो. त्यामुळे इमर्जन्सी करायचं नाही. कारण देवाने दिलेलं सगळ्यात विशिष्ट प्रकारची एक मेकॅनिझम असलेलं गुदाशय आहे.
तिथं कोणाच्या हातानं काहीतरी करून घेऊन नंतर एक तर मोशन कंट्रोल होत नाही किंवा मोशन बंद पडतंय, हे घेऊन जिंदगी जगणं हे योग्य नाही. आणि असे बरेच पेशंट माझ्याजवळ येऊन सांगतात की सर, एक चुकीची सर्जरी झाली, चुकीची सर्जरी जर हाताला झाली तर दुसरा हात काम करेल, पायाला झालं तर दुसरं पाय काम करेल, पण गुदाशयमध्ये जर का झालं तर त्याला कोणतीही पुढे सर्जरी करून नॉर्मल करता येत नाही. त्यामुळे तुमचं जर का गुदाशयाचा प्रॉब्लेम असेल, लाजू नका, क्वालिफाईड सर्जनला भेटा, गरज असली तरच सर्जरी करा, अननेसेसरी सर्जरी करू नका, कारण सर्जरी कोणतीही बिना प्रॉब्लेमचं येत नाही. आणि ज्यावेळेला सर्जरी करायचं, अर्धवट सर्जरी करतो, बिना टाक्याचं करतो, पेनलेस करतो म्हणून सांगणारा कोण सर्जन असेल, तिथून पहिलं पळून जा, चांगल्या ठिकाणी एक्सपर्ट सर्जनला दाखवा आणि गरज असल्यास तरच सर्जरी करा. आणि सर्जरी ज्या वेळेला चूज करतो, सर्जनसोबत डिस्कस करून, एज ओल्ड स्टँडर्ड हिमोरॉइडेक्टोमी आजसुद्धा चांगलं आहे, कालसुद्धा चांगलं होतं, गेले 100 वर्ष चांगलं होतं, पुढचे 100 वर्षसुद्धा हीच टेक्निक चांगली राहणार आहे. दुसरं कोणतीही टेक्निक तितकं इफेक्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे हे सगळ्या मार्केटच्या बळी पडू नका, चांगल्या ठिकाणी चांगलं करून घ्या, गरज असलं तरच करून घ्या. पण पाईल्स अखेर जाण्यास एक आणखीन एकदा निरोप घेण्याच्या अगोदर सांगतो, पाईल्स हे अनुवंशिक नाही, हे आपल्या दैनंदिन लाईफस्टाईल, खानपिनच्या चुकीमुळे किंवा शरीरावरती हालचाल नसल्यामुळे झालेला आहे. तर सर्जन पण सर्जरी करून घेऊन पाईल्सची मुक्तता होतो असं नाही. हा काही कॅन्सर नाही. तुम्हाला पाईल झालेला असेल, हे चुकी माझी आहे, पहिलं आपल्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपली दैनंदिन सुधारणं गरजेचं आहे. खानपिन सुधारणं, फायबर वाढवणं, पाण्याचं प्रमाण वाढवणं आणि शरीरावरती हालचाल म्हणजे योगा, मेडिटेशन प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. आणि जर करता पाईल्स झालेला असेल, ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा पाईल्स वापरू शकतो. त्यासाठी तुम्हाला बद्धकोष्ठता टाळणं, बद्धकोष्ठताचं ट्रीटमेंट घेणं, त्याच्यासोबत तुमची दैनंदिन चांगलं करणं, खानपिन चांगलं करणं, फायबर वाढवणं, पाण्याचं 2-3 लिटर पाणी घेणं आणि शरीरावरती हालचाल करणं हे गरजेचंच आहे. आणि तुमची लाईफस्टाईल चांगली असेल, डाएट चांगलं असेल, पाईल्स होणार नाही, झालेलं चांगलं होईल आणि ऑपरेट केलं असेल तरी पुन्हा येणार नाही. तरी पाईल्सबद्दल हा पॉडकास्टचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा. आमचा चॅनल गटफिट क्लबवरती प्रत्येक आठवड्यात असंच पचनसंस्थाबद्दल वेगवेगळे आम्ही व्हिडिओ घेऊन येतो, तर आवर्जून आमचा व्हिडिओ बघा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला पाईल्स आहे किंवा पाईल्सबद्दल सर्जरी करणार आहे, त्याला जर का ह्या विषयाबद्दल समजून घ्यायचं असेल, त्यांना शेअर करा. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.